नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आजार आहे ज्याचं नाव आहे रेटिनायटिस पिगमेंटोसा. याला आपल्या मराठी भाषेत रातांधळेपणा सुद्धा म्हणतात. आणि या आजाराविषयी बऱ्याचदा आम्हाला विचारणा होते की यासाठी काही ट्रीटमेंट आहे का, किंवा आजाराचं काय स्वरूप आहे, काही करता येतं का. तर याची थोडक्यात माहिती आज आपण घेऊया. रेटिनायटिस पिगमेंटोसा मध्ये रुग्णाचा पडदा हा अशा प्रकारचा थोडक्यात दिसतो. ही डोळ्याची नस आहे आणि हा बाहेरचा पडदा. इथे आपल्याला दिसतं हे काळ्या प्रकारचे डाग दिसतात. तर हा आजार नेमका होतो कसा ते आपण पाहूया. तर हा एक जेनेटिक आजार आहे, म्हणजे तो अनुवंशिक असतो. याच्यात मेन आपल्या जो पडद्याचा महत्त्वाचा भाग आहे, ज्याला आम्ही फोटो रिसेप्टर्स म्हणतो, म्हणजे ह्या पेशी आहेत ज्या आपल्याला बेसिकली लाईट, कलर याचं ज्ञान देतात. या फोटो रिसेप्टर्समध्ये दोन प्रकार असतात. एक असतात रॉड्स आणि कोन्स. तर रॉड्स जे असतात ते आपल्याला बेसिकली ब्लॅक अँड व्हाईट इमेज देतात आणि उजेड आहे की नाही हे सांगतात. आणि कोन्स आपल्याला ॲक्च्युली कलर्सचं ज्ञान देतात. तर या दोन प्रकारच्या सेल्स आपल्या डोळ्यामध्ये असतात. आता या आजारात काय होत असतं की ह्या ज्या फोटो रिसेप्टर असतात, म्हणजे रॉड्स आणि कोन्स, यांचं हळूहळू डिजनरेशन होतं, म्हणजे त्या खराब व्हायला लागतात. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा बऱ्याचदा होतं रॉड्सचं डिजनरेशन, आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला कमी उजेड असेल तर कमी दिसायला लागतं. त्यामुळे आजाराची सुरुवात ही अशी होते की रॉड्स डिजनरेट होतात आणि पुढे हळूहळू जसा आजार वाढतो तसे कोन्समध्ये सुद्धा डिजनरेशन दिसून येऊ शकतं. आता या आजाराचे सर्वात पहिली लक्षणं काय दिसतात, तर पहिलं असतं रात्री, म्हणजे ज्यावेळी अंधार होतो त्यावेळी बाकीच्या व्यक्तींना त्या गोष्टी दिसत असतात, पण या व्यक्तीला थोडंसं कमी वाटतं की दिसणं कमी झालंय. याच्यामुळे काय होतं, बाजूची दृष्टी पहिल्यांदा कमी व्हायला लागते. म्हणजे काही वेळा चालताना अडखळल्यासारखं व्हायला लागतं, किंवा एखादी व्यक्ती किंवा वाहन बाजूनी जात आहे तर ते दिसत नाही, म्हणजे पेरिफेरल विजन कमी होते. हळूहळू जसा आजार वाढतो तसं काही रुग्णांना सेंटरची दृष्टी सुद्धा कमी व्हायला लागते, म्हणजे अगदी थोड्या छोट्या भागातून आपल्याला दिसतं. त्यात सुद्धा जर सूज आली तर ती सुद्धा अंधुक होऊ शकते. नंतर कलर सुद्धा दिसण्यात कमी येऊ शकते, लाईटचा त्रास होणं, किंवा ओव्हरऑल दृष्टी कमी होऊ शकते. तर हे आजार आहेत. तर हे जे पेरिफेरल दृष्टी जी मी म्हटलं कमी होते ती कशी असते, तर साईडनं आपल्याला दिसणं कमी होतं. म्हणजे मधला भाग या व्यक्तीला दिसत असतो, पण साईडनं मात्र हे दिसणं कमी होतं. याला पेरिफेरल फील्ड लॉस असं म्हणतो आम्ही. तसंच रात्रीच्या वेळी आपण पाहता की जो सामान्य माणूस आहे त्याला असं दिसतं अंधारात, पण ज्याला रेटिनायटिस पिगमेंटोसा असतो त्याला ह्या इव्हन ज्या इल्युमिनेटेड गोष्टी आहेत त्या सुद्धा हळूहळू कमी दिसायला लागतात, आणि जो अंधारचा भाग असतो तो तर अजिबातच दिसत नाही. याचं डायग्नोसिस कसं केलं जातं, क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये. तसेच त्याच्या बरोबरीनं आम्ही OCT टेस्ट सुद्धा करतो. याच्यामध्ये आम्ही पडद्याचे स्कॅन्स घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळून जातं की हा आजार आहे की नाही. फंडस एक्झामिनेशन, आम्ही डोळ्यामध्ये ड्रॉप्स घालून आम्ही डोळ्याचा पडदा चेक करतो. याशिवाय फंडस फोटो, म्हणजे डोळ्याचे आम्ही फोटो काढतो ज्याच्यामध्ये पडद्यामध्ये ह्या रातंधळेपणाची काही लक्षणं आहेत का ती दिसतात. पेरिमेट्री टेस्ट आहे किंवा ERG टेस्ट आहेत. या सगळ्या टेस्टमधून आपल्याला रातंधळेपणाचा अंदाज येतो. आता समजा रातंधळेपणा आहे की नाही हे कन्फर्म कसं करायचं, तर मोस्टली हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळी OPD मध्ये पेशंट बघतो त्यावेळी आम्हाला याची लक्षणं जी दिसतात त्याच्यावरून आम्ही हे डायग्नोसिस करतो. जर आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे असेल तर जेनेटिक टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत. रातंधळेपणा हा अनुवंशिक, जसं मी म्हटलं की आजार आहे, पण याचा अर्थ असा नाही की ज्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीलाच हा आजार होतोच असं नाही. त्यामुळे काही व्यक्तींना हा आजार होतो, काही व्यक्तींना होत नाही. काही वेळा ते काही जनरेशन्समध्ये नसतं, पण एखाद्या जनरेशनला ते जास्त उद्भवू शकतं, कारण ह्याच्यासाठी वेगवेगळ्या जीन्स कारणीभूत असतात. तर असं जेनेटिक टेस्टिंग आपण करू शकतो. काही व्यक्ती ज्यांना रातंधळेपणा आहे, जसं समजा नवरा बायकोमध्ये कुणाला तरी एकाला रातंधळेपणा असेल तर मुलाला होण्याची शक्यता असते का, तर थोडीशी शक्यता ही आपल्या मुलीला होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर ते आपल्याला चेक करायचं असेल तर याला जेनेटिक काउन्सिलिंग म्हणतात. म्हणजे बाळाचा जन्म व्हायच्या आधीच आपल्याला ह्याचं जेनेटिक टेस्टिंग करून घेऊ शकतो आपण. याच्याविषयी तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्ट, ऑब्स्टेट्रिशियनला विचारा, ते तुम्हाला याची माहिती देतील. तर हे जेनेटिक टेस्टिंग हे होतं. ते लॅबमधून टेस्ट झाल्यावर आपल्याला अंदाज येतो की या पुढच्या आपल्या बाळामध्ये किंवा त्या पिढीमध्ये ही जीन्स आहेत की नाहीत. तर याच्याविषयी तुम्ही माहिती तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडून घेऊ शकता. रेटिनायटिस पिगमेंटोसामध्येच काही लोकांना मधला जो भाग असतो आपला पडद्याचा त्याच्यामध्ये सूज येऊ शकते. तर अशा सुजेसाठी काही ट्रीटमेंट्स आम्ही देतो. जसं इंजेक्शन आहे, स्टिरॉइड इंजेक्शन्स आहेत किंवा इतर इंजेक्शन्स आहेत किंवा आय ड्रॉप्स आहेत, यांना ही सूज आम्ही काही प्रमाणात
कमी करू शकतो. बऱ्याच रुग्णांना रेटिनायटिस पिगमेंटोसाच्या की असं पाहिजे असते काहीतरी ट्रीटमेंट आम्हाला यासाठी द्या. तर अजूनपर्यंत तरी या रेटिनायटिस पिगमेंटोसाठी खात्रीलायक अशी कुठलीच ट्रीटमेंट उपलब्ध नाही. पण त्याला आम्ही काही विटॅमिन्स देऊ शकतो जेणेकरून आपल्या शरीरातली विटॅमिन्सची कमतरता होऊ नये आणि पडदा जास्तीत जास्त सुदृढ राहावा. या पुढची जी आपल्याला खबरदारी मे बी ट्रीटमेंट याच्यासाठी उपलब्ध होणार आहे ती आहे जेनेटिक थेरपी, ज्याच्याविषयी आता संशोधन चालू आहे. मधल्या काही काळामध्ये स्टेम सेल थेरपीचा सुद्धा ट्रायल झाली, पण त्याच्यामध्ये अजून तरी रेटिनायटिस पिगमेंटोसामध्ये फारसा काही उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता या ट्रीटमेंट करत नाहीत. जेनेटिक थेरपीची सुरुवात झालेली आहे. त्याच्यासाठी एक RPE65 नावाच्या जीनवर एक थेरपी आलेली आहे, पण ती सुद्धा आत्ता अतिशय सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे आणि ही सगळ्याच रेटिनायटिस पिगमेंटोसाच्या पेशंटना उपयोगी नाही आहे. ज्या बाळांना जन्मजात रेटिनायटिस पिगमेंटोसा असतो अशा काही खास पर्टिक्युलर आजारासाठीच ही सध्या उपलब्ध आहे आणि त्याचे सुद्धा अजून रिझल्ट्स पूर्णपणे माहिती व्हायचे. तर ही एक जेनेटिक थेरपी आहे, पण ही अजून सुद्धा सगळ्यांना उपलब्ध नाही आणि रेटिनायटिस पिगमेंटोसा म्हणजे रातंधळेपणाच्या सगळ्याच व्यक्तींना याचा उपयोग होणार नाही आहे. तर स्पेसिफिक फक्त काही रुग्णांना याचा उपयोग होऊ शकेल. याच्याविषयी अधिक माहिती आली तर मी नक्कीच पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगेन. पण सध्या जर तुम्हाला रातंधळेपणा असेल तर सध्या तरी ह्याच्यासाठी उपाय कुठेच उपलब्ध नाही. जर समजा एखाद्या व्यक्तीला म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये कोणाला तरी रातंधळेपणा झाला असेल तर त्याच्या इतर व्यक्तींनी सुद्धा डोळ्याचा एकदा चेकअप करून घ्यावा. याच्यासाठी आत्ता जरी ट्रीटमेंट उपलब्ध नसली तरी भविष्यात होऊ शकते उपलब्ध. त्यामुळे जर आपल्याला आहे असं माहीत असेल तर आपण त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. तर धन्यवाद. आणखी काही याच्याविषयी माहिती उपलब्ध झाली तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. थँक्यू.